विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मैदानावरून दिल्ली पोलिसांनी हटवलं. 21 दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांना रुग्णालयात पाठवलं. पोलिसांच्या कारवाईनंतर उपोषणस्थळी मोठा गोंधळ. आंदोलनकर्ते आक्रमक. दिल्ली हायकोर्टाचा आदेश आणि वैद्यकीय तज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं. आंदोलकांनी लवकरात लवकर शांततापूर्ण मार्गाने जागा रिकामी करावी. दिल्ली पोलिसांचं आवाहन. दिल्ली पोलिसांनी मला मारहाण करत ताब्यात घेतलं. हे पोलीस नाहीत, आरएसएसचे गुंड आहेत. मोदी सरकारची हुकुमशाही खपवून घेणार नाही. सीजेपीच्या अभिजित दिपकेंचा हल्लाबोल. वीस दिवसांपासून दिल्लीमध्ये आंदोलन, पण सत्ताधाऱ्यांमधून कोणीही भेट दिली नाही. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत सरकार बघ्याची भूमिका घेतंय. वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार. शरद पवार यांचाही पाठिंबा. बळाचा वापर करून लोकशाही पायदळीत उडवली जातेय. एका अकार्यक्षम मंत्र्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी केलेली शांततापूर्ण निदर्शनही आता सहन होत नाहीयेत. सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून हटवल्यानंतर आदित्य ठाकरेंचं ट्विट. सरकारला संसदीय अधिवेशन महत्वाचं. 20 तारखेचं आंदोलन रोखण्याचा प्रयत्न. वांगचुक यांच्या 21 दिवसाच्या उपोषणानंतर जबरदस्ती रुग्णालयात नेलं. अंजली दमानी यांचा संताप. उद्धव ठाकरेंचं आज नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन. दुपारी 4 वाजता राम मंदिर परिसरामध्ये रामरक्षा पठण करणार. राम मंदिरातल्या दानचोरी विरोधात ठाकरेंचं आंदोलन. एनडीएमध्ये येण्याआधी विलीनीकरण करा. भाजपची राष्ट्रवादी समोर अट. विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटाला केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्र पवार अस्वस्थ असल्याचंही समोर. एसटीचा प्रवास 13.56% महागला. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाकडून भाडेवाढ तर 10% हंगामी भाडेवाढीचा निर्णय अखेर मागे. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीची न्यायालयामध्ये धाव. अटकपूर्व जामिनासाठी धंगेकरांकडून अर्ज दाखल. सोमवारी या प्रकरणी सुनावणी होणार. पुण्यातील कंत्राटदारानं जीवन संपवल्याप्रकरणी धंगेकरांवर गुन्हा. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.